बदल आणि विविधतेमधला थोडासा फरक आपण समजून घेतो. निसर्गही हे सगळं करतोय, त्यालाही बदल करता येतात, हे दिसतात. त्याप्रमाणे आपल्याला सृष्टीमध्ये दिसतं. फक्त तो वैविध्याच्या अंगाने बदल करतो, नवीनतेच्या अंगाने बदल करतो. एक झाड निर्माण केलं म्हणजे तो तेवढं झाडच करून थांबत नाही, त्याच्या पलीकडे दुसरं काहीतरी निर्माण करतो. तो एखादी नदी निर्माण करेल, तो एखादा पर्वत असेल, काय असेल ते असेल, ह्याचे वेगवेगळे प्रकार त्याच्याकडे आहेत. झाडासारखी 100 झाडं निर्माण केली तरी त्या प्रत्येक झाडामध्ये पुन्हा वैशिष्ट्य आहे. एका माडासारखा, एका नारळाच्या झाडासारखं दुसरं नारळाचं झाड अशी परिस्थिती. एका ठिकाणी तुम्ही 2 झाडं एकाच वेळेला जर लावली तरी तेवढ्याच पद्धतीनं तशीच्या तशी येत नाही. एक एवढं वाढेल, एक एवढं वाढेल, एक एवढं होईल. एकाला अशी फळं येतील, एकाला तशी फळं येतील, असा फरक आहे. अगदी आपण जे अगदी एकादतीचं म्हणून जावतो तसं सुद्धा त्यात सुद्धा पुन्हा रिझल्टमध्ये फरक असेल, त्याच्या उंचीत फरक असेल, त्याच्या पानात, त्या फांद्यात फरक असेल. हे निसर्ग करतो, हे आपण काही करीत नाही. आपण फार तरी का एक चांगली जात सापडली म्हणून त्याचं ते लावतो, यापेक्षा काय फारसं आपण आपल्याकडे वैविध्य यातलं काही नाही. आपण म्हणजे त्या अर्थानं नाही, पण कॉपी करण्यामध्ये पटायचो चांगल्या फक्त अनुकरण पडी, आपण फक्त अनुकरण जाणतो, बाकी काही जाणत नाही. विविधताही जाणत नाही, नवीनताही जाणत नाही. निसर्ग 2 गोष्टी जाणतो, विविधताही जाणतो आणि नवीनताही जाणतो. त्यालाही माहिती आहे की हे साचे होणार. एक नारळाचं झाड निर्माण केल्यानंतर तशी 1000 नारळाची झाडं, त्यात पुन्हा झाडातून झाडं अशी निर्माण होणारच आहे, हे त्याला माहिती आहे. पण तरी सुद्धा प्रत्येक झाडातलं वैविध्य तो जपायचा प्रयत्न करतो, प्रत्येक झाडातले रचना जपायचा प्रयत्न करतो, प्रत्येक पानातली रेष प्रतिभा जपून, असं म्हटलं आहे, प्रतिभा जपून आहे, तिच्यामध्ये नाविन्य आहे प्रतिभेमध्ये, तर त्याला ते सुचत असतं नवीन नवीन. तशा तऱ्हेची रचना तो करतो. ते हे इथेच एक फांदी येईल तर त्याच्यावरती 2 दुसऱ्या झाडाची फांदी येईल, एकासारखी एक दुसरी येत नाही. आणि असं होत नाही म्हणून तिथं आनंद असतो. एकाच सारखं सगळं झालं की त्याचा आनंद राहत नाही. असं आपल्या आयुष्यात आपल्याला काय होतं, तर आता हे सगळं मोठं झालं, पण अगदी लहान मुलांचं जरी, यांचं शाळेतल्या मुलांचं जरी घेतलं तरी सुद्धा तू बाबा सायन्सला का गेलास, माझ्याबरोबरचे सगळे गेले, इकडे काय त्याच्याला उत्तरच नाही. तू बाबा कमर्सला काय गेलास, सगळे गेले म्हणून गेले. अमुक टक्क्याच्या लोकांनी तिकडे जायचं असतं म्हणून मी गेलो. ह्या पलीकडे त्याच्याकडे काहीही वैविध्य नाही, विचार नाही, नवीनता नाही. त्याची काय चाचा आहे, त्यानुसार काय म्हणता येईल त्याला, याचा त्याने विचार नाही केला. नवीनता किंवा वैविध्य आणायचं झालं तर स्वतःची शक्ती बुद्धी वापरावी लागते, स्वतःची क्षमता ओळखावी लागते, त्यानुसार घडावं लागतं. हे घडणारी माणसं, आज तुम्ही एक शास्त्रज्ञांनी लावलेला शोध जरी लक्षात घेतला तरी तो सगळी रचना पुन्हा एकदा नवीन मांडून बघतो, तेव्हा त्याला काहीतरी सापडतं. तो असं म्हणत नाही ह्याने हे केले म्हणून मी हे केलं, तसं नाही. तो म्हणतो त्यांनी तसं केलं असेल, पण मला असा अजून एक प्रश्न आहे. तर प्रश्न पडायला सुद्धा माणसाला अभ्यास करावा लागतो, हे तितकंच आहे. काही ना प्रश्नच पडत नाही, कारण काय त्याचा विचार झाला तर प्रश्न पडेल. तेव्हा काहीतरी करायचं झालं तर विचार करायला लागेल, आणि तो नको वाटतो म्हणा माणसाला, त्याचा त्रास वाटतो म्हणा, काय ते आपलं त्यांनी केले तसं करावं, मोकळ व्हावं. ती मुलं ते करतात तेच करतात, ते इथून इथं उतरून घेतात फक्त की झालं याचं उत्तर हा पाहता, एवढीच त्यांची कल्पना आहे. ते मला दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी याचा विचार करून ठरवू शकतो याचं उत्तर काय आहे. आणि ते जर उत्तर स्वतंत्र असेल तर साधा पेपर तपासणारा असला तरी थांबतो 2 मिनिटं की अरे हा निबंध सारखा निबंध आला, त्याला बघायचं कारणच नाही, पण अरे ही सुरुवात वेगळी आली, ही ओळ वेगळी आली, ही शीर्षक वेगळं आलं, तो 2 मिनिटं थांबणार, तो वाचणार, त्याचं त्याला असाइनमेंट तोची करणार बरोबर, कारण त्याला ते मार्क देणं भाग आहे, याला काहीतरी विचार केलेला आहे हे लक्षात येतं. हे साध्या आपल्या मानवी परीक्षकाच्या नाविन्याचं लगेच लक्षात येतं, वैविध्याचं लगेच लक्षात येतं. तर परमेश्वराच्या लक्षात येत नसेल ही गोष्ट. म्हणजे आपल्या मनाने विचार केला तर त्याच्याकडे त्या नवीनतेला आणि वैविध्याला का स्थान आहे आणि आपल्याकडे का नाही. तर ह्या सगळ्या अगदी ह्या निवडीमध्ये सुद्धा अनेकांचे होते, त्याला अमुक टक्के मार्क पडले म्हणजे तो अमुक ठिकाणी जाणार, हे बाकीचे पण त्याच्या बरोबरीनं सगळं पॅटर्न मग तसं झाला. मग त्यामुळे तो त्याचा अर्थ तो तिकडे जाणार. तो तिकडे का जाणार, त्याची स्वतःची त्याला काही अनुकूलता आहे का, त्याच्या स्वतःचे तसं काही म्हणणं आहे का, त्याला त्याची आवड आहे का, त्यात त्याला जमू शकेल अशी त्याची ती बुद्धिमत्तेचा प्रकार आहे का. बुद्धिमत्ता ही एक असेल तरी सुद्धा त्याचे प्रकार खूप आहेत. निसर्गामध्ये किती प्रकार आहेत. एक फळ म्हटलं तर 1000 प्रकारची फळं निसर्ग निर्माण करतो, एक पान म्हटलं तर 1000 प्रकारची पानं निर्माण करतो. एक बुद्धिमत्ता आहे तिचे सुद्धा खूप प्रकार आहे. मग अलीकडे जाऊन ते टेस्टिंग करून कशाला अनुकूल आहे, सायकोलॉजिकल टेस्टिंग तरी करायची वेळ येते. आपला आपण स्वतःचा विचार केला म्हणजे कळतं बरोबर आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय जमण्यासारखं आहे नक्की. तर हे विचार करायला त्याला देण्यासाठी त्या भांड्यात नको का, पालकाकडे नको का, काही त्या मोठ्याकडे असेल तर तो त्याला सांगेल अरे तू विचार कर, तू चित्र चांगलं काढतोस, तू चित्र चांगलं काढ त्याच्यापेक्षा, मग त्यात तुला काय करायचं ते कर. असं नाही म्हणतो, ठरीव जगशी
ठरलेलं आहे, असं असं झालं की हे करायचं, म्हटल्यानंतर करायचं. त्याचं स्वतःचं म्हणून त्याच्यावर काही मत नाही, त्याचा त्यांनी विचार केलेला नाही. आणि म्हणूनच त्यातून आनंद जो भगवंताकडे आहे किंवा सृष्टीमध्ये आहे तो आपल्याला मिळत नाही. याची कारणं आनंद का नाही याचं एक कारण यात पाहिलं. आता पुढच्या मध्ये आपण थोडंसं नवीन कारणाकडे जाऊया. त्याच्या श्रेष्ठत्व एक मला आठवण झाली म्हणून जाता जाता आता सांगतो. आत्ताच नाविन्याचा आपला विषय निघाला. परमेश्वरानं एवढी माणसं निर्माण केली, त्यांच्या चेहऱ्यावरनं गेल्या वेळेला आपला विषय झाला होता की नाही. आता विज्ञानाने यंत्राने त्याची कितीतरी कॉम्बिनेशन करून आता ते पासवर्ड काढले, सगळं काढलं. आपण आता व्यवहार करणारे लोक आहात, बँकेत बाकीचे बाहेर व्यवहार करणारे लोक आहेत. शेवटी आता ते कशावर आलेत तर सगळ्याची कॉपी होऊ शकते, फक्त अंगठ्याची कॉपी होत नाही. म्हणून आपल्याला आता अंगठा बघतो व्हायला पेपरमध्ये आलेले, आपल्याला व्यवहारात माहीत झाला असेल ते आता तिथं आलेलं आहे की त्यांना एकच आता वस्तू अशी सापडली की जिची कॉपी दुसरीकडे होत नाही. आता मोठमोठे दस्तावेज करतात तर त्याच्यावर सुद्धा त्याचा फोटो लावून भागत नाही, त्याचे अंगठे घेतात पाठीवर, तसे परत दुसऱ्याला नाही. ते निसर्गाचं आहे, आपलं नाही. एवढं लक्षात ठेवलं तरी काय निसर्गात आनंद का आहे आणि वैविध्य नवता म्हणजे काय असेल, निसर्गाची वैविध्य नवता म्हणजे काय असेल याची थोडीशी कल्पना नुसता अंगठा उठवला तर कळते, बाकीचं सगळं अभ्यासलं तर काय कळेल आणि कुठं पोहोचेल मनुष्य. आणि आता शेवटी अशी वेळ आहे ना, आत्ताची बातमी अशी आहे पुढची की आता ते तुम्ही एटीएम जरी करणार असाल तरी उघडायच्या वेळेला आता तो पासवर्ड सुद्धा उपयोगाचा नाही, कोणीतरी कॉपी करेल, काहीतरी होईल. तेव्हा आता तुमचा अंगठा उठवा असं म्हणणार आपल्याला. आता ते अमेरिकेतून म्हणतील, मग आपण म्हणायला आणि मग ते सगळं मोठं ठरेल. बरोबरच आहे असं वाटेल. निसर्ग करतोय ते आधीपासून कोण बघायला तयार नाही तिकडे, आता त्यांनी सांगितलं म्हणजे मग बघायला लागू आपण. तर अशी परिस्थिती आली की आता अंगठ्यावर शेवटी आपल्याला याची वेळ आली. म्हणजे जरी किती तो सुशिक्षित असला, आणि सुशिक्षित आता म्हणजे जाऊ देतो मी त्या बोलत नाही, ठरीव जगलेला असं म्हणू लागतं, तो कितीही ठरीव जगलेला असला आणि त्याच्या दृष्टीने त्यांनी काही केलं असलं तरी शेवटी निसर्गाने जे वैविध्य निर्माण केलं ते दाखवून त्याला स्वतःचा अस्तित्व सांगावं लागणार आहे. हा काळ फार लांब नाही, आता अगदी जवळ आलेला आहे. तेव्हा आता आपली ती कार्ड कॅन्सल होती एटीएमची वगैरे आणि आपल्याला अंगठी उठवायची वेळ येईल, त्यावेळेला आपल्याला हे समजेल की वैविध्य आणि नवता आपले काय म्हणायचं होतं. अजून श्रेष्ठत्व मोरात नर्तन से पशु मंत्र गाती, मोरात नर्तन से पशु मंत्र गाती, ध्यानस्थ पर्वत कडे झाडे होती, ध्यानस्थ पर्वत कडे झाडे होती, पुष्पात आरती करी बलवेल माय, पुष्पात आरती करी बघवेल माय, करुणाष्टके म्हणतसे नेतात गाय, करुणाष्टके म्हणतसे नेतात गाय, संवाद सर्व करीती तू दूर कार्ये, संवाद सर्व करीती तू दूर कार्ये, आनंद सृष्टी मधला जाणून घे, आनंद सृष्टी मधला जाणून घे, माझ्यातले नवले माणसा तू, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु, श्रेष्ठत्व थोर तव हे नाहीच किंतु. आनंदाच्या अभावाची जी अनेक कारणं आहेत त्यामधलं हे सर्वात मोठं कारण आहे. आपण एक नवीनतेचं पाहिलं तर तसं संवाद किंबहुना संवादाचा अभाव असा आपण घरात नाही का म्हणत संवाद नाही आमच्यात वगैरे, तेवढा तरी आपल्याला माहिती असतो की आमच्यात संवाद नाही. म्हणजे काय, एका पातळीवर येऊन काहीतरी संपर्क साधण्याची कुठलीही यंत्रणा अशी परिस्थिती आहे. आता एका पातळीवर सगळे काय जन्माला काय आलेले आहेत ते वेगवेगळ्याच पातळीवर आहे. त्यात आणखी आपण सगळी भर घालून त्यांना वेगवेगळे केलेले आहेत. आणखी कुणी शिक्षणाने केले, कुणी काय वातावरणाने केले, संस्काराने केले, आणि काय आपण स्वतःच्या मानवनिर्मित भेद आहेत ते आणखीन वेगळे, हे सगळे आपण केलेत.
आणि मग ते आता एकत्र कसे म्हणून निसर्गात असं नाहीये का? आत्ताच आपण वैविध्याचं नाव त्याचं बघितलं, ते निसर्गाला कळत नाही का? तसं आपलेही असणार, ठीक आहे, त्याप्रमाणे असणार, तसं हे भेद पण असणार. पण ह्या भेदामध्ये दोन गोष्टी आहेत. द्वैतामध्ये दुःख आहे असं म्हटलं जातं आणि ऐक्यात आनंद आहे, म्हणून अद्वैतात आनंद आहे. तेव्हा तो द्वैताची जी बाजू आहे ती संपवायला काय मार्ग आहे? तर एकच मार्ग आहे की संवाद असणं. दोन माणसं आहेत, द्वैत असणारच घरामध्ये, दोन आहेतच, ते मुळातच दोन आहेत आणि ते दोन असण्याची गरजही आहे. ते बरोबर आहे, सृष्टीनं निर्माण केलेलं आहे, ते दोन आहेत. तर त्याच्यावर आपण संस्कार करून प्रत्येकाला जसं वाटायला आलं असेल तसे ते दोन घडले असतील, काहीतरी शिक्षणाने घडले, कशाने तरी घडले, तर अशा तऱ्हेने ते घडले. त्यांची काही मतच ठरली, काही त्यांचे विचार ठरले, तर असे काही आग्रह निर्माण झाले, काय असेल ते त्यांच्यावर ते संस्कार झाले, त्याप्रमाणे ते दोन झाले, ते बरोबर आहे. आता ते जर दोनच राहतील तर घरामध्ये आनंद राहील का दुःख राहील याचा विचार आपणच करावा. जे आनंदाच्या बाजूला शेवटी संवाद जर असला त्याच्यातला, आता ह्याच्यात संवाद यायचं कसं शक्य आहे? तर हे सगळं जरी असलं तरी आधी मूळ आनंदाची ओढ आहे माणसाला, त्यामुळे त्याला आनंदाचे मार्ग तो शोधतच असतो. सगळे मिळून ज्या वेळेला जेवायला बाहेर जातात तेव्हा एका मुद्द्यावर तरी एकत्र आलेले असतात. फार मी कठीण सांगत नाही, अगदी सोपं होईल. सगळे मिळून आपण जेवायला बाहेर जाऊया म्हणजे काय करूया, तर आपल्यात एका जेवणाच्या मुद्द्यावर तरी संवाद होऊ शकतो. आता तिथे गेल्यावर पदार्थावर काही होत असेल ते वेगळं पडतं, ते काही म्हणते. निदान जेवायला जाऊया म्हणजे काय झालं, म्हणजे आपल्याला आनंदाची ओढ आहे, तर तो साजरा करण्यासाठी आपले काही मार्ग आहे, तर त्या रूपाने आपण संवाद करायचा प्रयत्न करत असतो. हा वरवरचा संवाद आहे, कारण शेवटी तो खाण्यापिण्यापुरताच आहे. तो तिथे बाहेर पडलं बिल देऊन, मला ते तिकडे हे इकडे तो असं होतं. याचं कारण काय असेल, तर मुळात संवादाचं ते नाहीये, जे संवादाला महत्व असायला हवं ते नाहीये. कारण का, तर याच्यामध्ये मतभेद आहेत आमच्यात. असं मतभेद तर असणारच, कारण दोन माणसं आहेत, त्यांना मतं असली पाहिजेत, आणि ते दोन वेगवेगळ्या वातावरणात आले म्हणल्यावर भेद असणार. घरात चार माणसं जरी असतील तर चार चौघांची चार मतं असणार आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये संवाद हा एक प्रकारचा दोन नदीच्या काठावरचा पूल असावा आहे. तो त्याच्यावर पूल टाकला म्हणजे अर्थात काहींची पूल टाकण्याची पद्धत असते, पण एक दिशा मार्ग असतो. पुलावर फक्त इकडून तिकडे जायचं, तिकडून इकडे नाही यायचं. त्याच्यात म्हणजे माझं म्हणणं ऐकून घ्यायला संवाद म्हणतो. आपल्याला संवाद म्हणता येईल का? याला फार तर व्याख्यान म्हणता येईल, प्रवचन म्हणता येईल, संवाद नाही काही. मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय, काय करायचंय, काय गोष्ट ठरवायची आहे, काय विचार करायचा आहे, तर ह्याच्याबद्दल मला असं वाटतंय, तुम्हाला काय वाटतंय असं म्हटलं तर मग टुबे झालं. ते इकडून तिकडे गेलेलं आहे मत, पण तिकडचं मत पण इकडे आलेलं आहे, आणि ते जर आलेलं असेल तर देणाऱ्याला ते ऐकून जो घेणारा आधीचा होता त्यालाही आनंद राहील की माझ्या मताला किंमत नाही म्हणतात तेच. कारण ते संवादात फक्त एकतर्फी ऐकून घ्यावं लागतं, वर ते संवाद आहे म्हणून सांगतात, तसं ते काय खरं नाही. तेव्हा हे ज्या वेळेला घडेल त्यावेळेला हे घडेल. मग हा ज्या ठिकाणी असे संवाद असतात तिथे आनंद नांदतो. कारण संवाद करायला माणसाला जसं स्वतःचं मत द्यावं लागतं तसं त्याचं मत घ्यावं लागतं, ही त्याला जाणीव आहे. त्याला सर्वच बाबतीत ते करावं लागतं, कारण भेद तर ठरलेलेच आहेत. मुळामध्ये दोन आहेत म्हणून तर द्वैताचा आणि अद्वैताचा प्रश्न आहे. एकच असतं ते एकटाच मनुष्य आहे. अहो आपल्या विसंवाद असतो माणसाला. स्वतःची सुद्धा दोन मतं आपल्याला आपली सारखीच आहेत म्हणून सांगता येणार नाही. 5 वर्षापूर्वीचं मत आजचं मत सारखं नाही. आत्ता माझ्या क्षणी या क्षणी मनात विचार येतो जावं, या क्षणी थांबावं असं वाटत असतं. इतकंच सारखं दोन विचार सुरू आहेत माझ्यात आधी संवाद नाही, मग माझ्यात इतरांच्यात संवाद नाही, मग माझ्यात सृष्टीच्यात संवाद नाही, आणि मग माझ्यात आणि भगवंताच्यात संवाद नाही. असं संवादाचं गणित सगळं. तर सृष्टीमध्ये आता हे भेद आहेत म्हणून प्रत्येकाला काहीच करता येत. भेद आहेत म्हटल्यानंतर दोन गोष्टी वेगळ्याच आहेत हे मान्यच केले आपण. पण वेगळ्या असल्या तरी संवाद साधायला माणसाला वेगळे पण आड येतं का हा मूळ मुद्दा आहे. वेगळ्या ठीक आहे, दोघांची दोन क्षेत्र आहेत अशी कल्पना करू. घरात दोन माणसं आहेत आणि त्यांचे एकाचं काहीतरी वेगळं क्षेत्र आहे अभ्यासाचं समजा, आणि दुसऱ्याचं काय किंवा व्यवसायाचं म्हणा, तिसऱ्याचं दुसरं क्षेत्र आहे. मग आता आमचा संवाद कशावर होणार असं वाटतं. मग अशी का आपली समजूत आहे की दोन एकाच व्यवसायातली माणसं घरात अगदी आनंदात असतात? तसंही नसतं. म्हणजे त्याच्यावर ते अवलंबून नाहीये. प्रश्न संवाद करण्याची तळमळ आहे की नाही, त्यासाठी जे मनोभूमिका लागते, जी तयारी लागते ती आहे की नाही, तर त्याच्यावरती अवलंबून आहे, त्याच्या क्षेत्रावर अवलंबून नाही. कारण प्रत्येकाच्या ठिकाणी काहीतरी असतं. इथे मी मोरात नर्तन म्हटलं तर तसं ठीक आहे, पशुमंत्र गात असतील किंवा इथे पुढे काय ध्यानस्थ बसत असतील तर मोर ध्यानस्थ बसू शकत नसेल, पण तो नर्तन करू शकतो. त्याचा व्यक्त करण्याची एक त्याला प्रकार आहे दिलेला, ते तो करीत असतो. तसं मला व्यक्त करण्याचा प्रकार दिलेला आहे तो मी करणं, आणि त्याचा जो व्यक्त करण्याचा प्रकार आहे तो समजून घेणं. म्हणून मी जसं म्हणेन, जसं बोलेन तसं तो घरातला दुसरा बोलेल म्हणेल असं नाही. त्याला काय म्हणायचं आहे
त्याला काहीतरी म्हणायचंय, त्याची भाषा आहे काहीतरी. तर दोन भाषेतल्या माणसांनी समजा एकत्र काय व्यवहार केला असेल किंवा तर ते दुभाषा ठेवतातच समजून घेण्यासाठी यांना काय म्हणायचं आहे. तसं ह्याला दुभाषेची गरज लागत नाही. ज्याला संवादाची विद्या आहे, ज्याला संवादाचं सामर्थ्य आहे, ज्याला संवादाची गरज आहे, ज्याला संवादाचं महत्त्व पटलेलं आहे, त्यातून आनंद मिळतो हे पटलेलं आहे, त्याला ह्या भाषेची काही गरज नाही. तो म्हणजे ठीक आहे, तुम्हाला असं म्हणायचंय का, ठीक आहे, नसेल त्या शब्दात म्हणता आलं, पण ज्या शब्दात त्याला म्हणता येतं त्यातून त्याला काय म्हणायचं हे जर समजून घेतलं तर हे येणार नाही अडचण. कारण तसे ते शब्द तसे त्याच्याकडे असतील असं नाही. तुमची जी भाषा आहे ती त्याची भाषा असेल असं नाही, त्याची व्यक्त करण्याची पद्धत आहे तशी आपली असेल असं नाही. त्यात फरक असू शकतो. जे काही फरक आहे तो फक्त त्या प्रत्येकाला जे वेगवेगळे पण दिलेलं आहे ना, मोराचं नर्तन आहे, पशुत मंत्र आहेत, काय जे यावर सांगितलेलं आहे ते, पण आपल्या परीनं काहीतरी व्यक्त करण्याची धडपड आहे, संवाद साधण्याची धडपड आहे. आता वेलीचं काय तिचं हे आहे, एवढीशी ती टोका एवढे वेल आपलं वाढलेलं बघतात आपण, त्याच्यावर एवढी बारीक छान फुलं येतात, पांढरी फुलं येतात, आपण वेली अशा बघितल्या असतील. पण त्या रूपाने ती भगवंताची त्या दिव्य ज्योती पाजळून ती भगवंताची आरती करू शकते, एवढं वेलीच सामर्थ्य आहे. आता आमची ते किती आरतीसाठी करावं लागतं आपल्याला तयारी साहित्य. तिच्याकडं जे आहे ते ती अर्पण करते की तिची आरती झाली. ती फुलं जी असतात ती जर वेल अशी वाढली पाहिली असेल कुठे भिंतीवर तरी निवांत बघितली असेल, चढवली वेल एखादी तर बघितलं असेल आपण, अशी फुलं लागलेली असतात, जणू काही ज्योती उजळल्यात आणि भगवंताची आरती चालली. कारण तिच्या पुढे काय आहे सर, काय नाही. तिच्यासमोर जे व्यक्त व्हायचं ते भगवंताशी संवाद साधायचा. तिला मगाशी जे संवाद साधले त्यातले तर त्यातला तिला भगवंताशी साधायचा आहे. तिच्यासमोर एवढं आहे की हे ती देऊ शकते, आपल्याकडे तिला काय करता येत नाही. तुमच्यावर काही ज्योती उजळता येत नाही, तूप नाही, तेल नाही, वात नाही, काही नाही तिच्याकडे. तिच्याकडे जे आहे ते फक्त फुल आहे आणि त्याच्या साह्याने ती आरती करू शकते. आपल्याला कल्पना असेल गाईचे डोळे ज्यांनी बघितले असतील त्याला करुणा म्हणजे काय आहे वेगळं सांगायची गरज नाही, विलक्षण असतं डोळ्यामध्ये. गाईची विशेषता फार आहे गाईच्या डोळ्यामध्ये. तर ती त्यातून ती करुणेचं अष्टक म्हणू शकते. आपण करुणाष्टक म्हणत नाही मंडळी. त्यात काय व्यक्त झालंय समर्थन, समर्थनचं दुसरं अंग बघायचं तर करुणाष्टकात बघावं अशी परिस्थिती आहे खरोखर. इतकं ती करुणेचं व्यक्त त्या करुणाष्टकात होतं ना, तसं सृष्टीमध्ये गायीच्या सुद्धा डोळ्यामध्ये करुणाष्टक चालल्यासारखा भास होईल आपण जर पाहिलं. पण तेवढा गायीची तरी संवाद करायला पाहिजे, कुठेतरी संवादावरच शेवटी आहे तर हे कळेल. तर तो संवाद झाला तर तिच्या नेत्रातला तो आनंद काय तिला व्यक्त करायचा आहे, काय भाव व्यक्त करायचा आहे तो तिला व्यक्त करता येतो. तिच्याजवळ भाषा नाही, तिच्याजवळ तुमच्यासारखे शब्द नाही, हे काही नाही तिच्याजवळ. तिला आरती म्हणता येत नाही, काही करता येत नाही, पण ती नुसती डोळ्यातून सुद्धा बोलू शकते. कारण तिच्या डोळ्यात तेवढे बोलके पण ठेवलेले आहे. तसं प्रत्येकाजवळ काहीतरी ठेवलेलं आहे, भेद असतो त्यात. पण प्रत्येकाजवळ संवादाची कुठली तरी क्षमता, कुठली तरी फूल टाकायचं आहे तर काहीतरी पाहिजे ना, त्याला संवाद करायला काहीतरी पाहिजे, माध्यम म्हणून काहीतरी पाहिजे ना. तर माणसाकडे प्रत्येकाकडे माध्यम आहे, काहींची नाही अशी समजत असते. मला काय तुमच्यासारखं बोलता येतं का, मला काय तुमच्यासारखं गाता येतं, तुम्हाला काही नाही येत, तुम्हाला काहीतरी करता येतं. जे अर्थी भगवंताने तुम्हाला निर्माण केलेलं आहे त्या अर्थी मनुष्य काहीही कुठल्या तरी मार्गाने तो व्यक्त होईल किंवा संवाद साधू शकतो एवढं नक्की आहे. आणि संवाद जर कळला तर मग हे दूर राहायचा प्रसंग येत नाही किंवा आपल्या द्वैत राहत नाही. आणि मग आनंद आणि तो शिकण्यासाठी सृष्टीकडे जावं. श्रेष्ठत्व सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सुखासाठी कोठे जावे, दुःख कोणाशी सांगावे. सर्व भावासी विश्वावा, संत शांत करीती जीवा. सर्व भावासी विश्वावा, संत शांत करीती जीवा. संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा. मजला संतांची पायी ठेवा. जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. जग झिजे स्वार्थासाठी, कोणी नसे कोणासाठी. संत मात्र करीती सेवा, जगासाठी झिजविती जीवा. संत मात्र करीती सेवा, जगासाठी झिजविती जीवा. संतांची पायी ठेवा देवा, संतांची पायी ठेवा. मजला संतांची पायी ठेवा.
बोध कृपा ही समान संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संत कल्याणाचा ठेवा तेथे घोटाळू दे जीवा संतांची अपारी ठेवा देवा संतांची अपारी ठेवा मंगला संतांची अपारी ठेवा संत कीर्ती सांभाळून प्रेम वर्षाव करून संत कीर्ती सांभाळून प्रेम वर्षाव करून देव सगुण पाहावा ऐसे वाटे तीन जीवा देव सगुण पाहावा ऐसे वाटे तीन जीवा संतांची आभारी देवा